पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सेतू अभ्यासक्रमाचा हा तिसरा दिवस. याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत कोनाचे प्रकार, कंपास पेटीमध्ये कोणकोणती साधने असतात आणि कोन दुभाजक कसा काढायचा हे आपल्याला या ठिकाणी बघायचे. तर सगळ्यात अगोदर आपण बघणार आहे आता कोनाचे प्रकार. तर कोनाचे जे प्रकार आहेत सर्वसाधारणपणे आपल्याला तीन प्रकार माहिती आहेत. एक लघुकोन, दुसरा काटकोन आणि तिसरा विशाल कोन. पण या व्यतिरिक्त आणखी तीन प्रकार आहेत. हे तीन प्रकार कोणते आहेत? तर शून्य कोन आहे, त्यानंतर सरळ कोन आहे आणि त्यानंतर प्रविशाल कोन आहे. असे तीन म्हणजे एकूण कोनाचे जे प्रकार आहेत ते 6 प्रकार आहेत. तर या 6 प्रकारांची उजळणी आज आपण करणार आहोत. पहिला कोन आहे शून्य कोन. शून्य कोन याचा अर्थ काय होतो की ज्या कोनाचं माप 0 अंश असतं असा कोन. मग आता असा कोणता कोन येईल? तर बघा या ठिकाणी आपण एक कोन घेऊ. हा एक कोन आहे. या कोनाचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा या ठिकाणी हा जर कोन आपण या ठिकाणी नेला म्हणजे पहिल्या रेषाखंडावरती नेला तर याचं माप किती झालं? इथं दिसतंय माप पहा किती आहे. या ठिकाणी हे माप किती आहे? 0 अंश. या ठिकाणी हे माप जे आहे हे आहे 0 अंश. आता अशाच पद्धतीनं म्हणजे हा जो कोन आहे या कोनाला आपण शून्य कोन असं म्हणतो, कारण त्याचं माप जे आहे ते आहे 0 अंश. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार कोणता आहे? लघुकोन. लघुकोन याचा अर्थ काय होतो? ज्या कोनाचं माप, लक्षात घ्या, ज्या कोनाचं माप 0 अंश ते 45 अंश 90 अंश यांच्या दरम्यान असतं त्या कोनाला म्हणतात लघुकोन. म्हणजे या ठिकाणी हा जो कोन झालेला आहे हा 90 अंश मापाचा कोन आहे, 39 अंश मापाचा कोन आहे. म्हणून या कोनाला काय म्हणायचं आहे? लघुकोन असं म्हणायचं आहे. म्हणजे बघा 0 अंशापासून इथून हा 0 अंशाचा कोन आहे, हा 1 अंशाचा झाला म्हणजे तो लघुकोन झाला. तर हा कुठपर्यंत लघुकोन असणार आहे? तर हा असणार आहे जवळपास 89 अंशापर्यंत लघुकोन. इथपर्यंत हा लघुकोन झाला म्हणजे हा लघुकोन झाला. आता या ठिकाणी 1 अंश ते 89 अंशापर्यंत हा लघुकोन आहे. पण ज्यावेळेस याचं माप 90 अंश होईल, ज्यावेळेस या कोनाचं माप 90 अंश होईल त्यावेळेस हा कोणता कोन झाला? हा झाला काटकोन. म्हणजे कोनाचा तिसरा जो प्रकार आहे तो आहे काटकोन. ज्यावेळेस आपण ह्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त करतो, बघा ह्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त करतो म्हणजे 91 अंशापासून आपण जसं हा कोन वाढवत जातो तसं त्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त होत जातं.
बरोबर आहे. आता ह्या कोणाचं माप जास्त होत गेलं कुठपर्यंत? 180 अंशापर्यंत. म्हणजे याला जो आहे, हा जो कोन आहे, ह्या कोणाला आपल्याला म्हणता येईल विशाल कोन. म्हणजे ज्याचं माप 90 अंशापेक्षा जास्त असते आणि 180 अंशापेक्षा कमी असते, त्या कोणाला म्हणायचे विशाल कोन. हा झाला विशाल कोन. नंतर सरळ कोन, तिसरा चौथा जो प्रकार आहे, तो चौथा प्रकार आहे सरळ कोन. सरळ कोन म्हणजे ही जी रेषा आहे, ही रेषा अशाच प्रकारे सरळ करा. 180 अंश. इथं जो कोन तयार झालेला आहे तो 180 अंशाचा कोन तयार झालेला आहे. आणि 180 अंशाच्या कोनाला काय म्हणतात? सरळ कोन असं म्हणतात. आणि पाचवा जो प्रकार आहे, आपला विशाल कोन लिहायचं राहिलं आहे इथे. चौथा जो प्रकार आहे तो आहे विशाल कोन, जो आपण मगाशी बघितला आहे. 91 अंश ते 189 अंश, त्याला आपण म्हणतो विशाल कोन. पाचवा जो प्रकार हा आता आपल्याला दिसतोय, त्याला म्हणतो आपण सरळ कोन. आणि सरळ कोनाचं माप असतं 180 अंश. लक्षात ठेवा. शून्य कोनाचं माप असतं 0 अंश. लघु कोनाचं माप असतं 90 ते 180 अंशाच्या दरम्यान. काटकोनाचं माप असतं 90 अंश. विशाल कोनाचं माप असतं 90 अंश ते 180 अंशाच्या दरम्यान. आणि सरळ कोनाचं माप असतं 180 अंश. आणि सहावा जो प्रकार आहे कोनाचा, त्या कोनाला म्हणतात प्रविशाल कोन. हा जो प्रविशाल कोन असतो हा 180 अंशापेक्षा मोठा असतो आणि 360 अंशापेक्षा लहान असतो. म्हणजे या ठिकाणी हा जर कोन आपण असा वाढवला बघा, हा जर कोन असा वाढवला तर हा या ठिकाणी 180 अंशापेक्षा मोठा कोन होतो. हा कोन हा काय असतो? 180 अंशापेक्षा मोठा कोन आहे. हे माप नका धरू आता. 180 अंशापेक्षा हा मोठा कोन झाला. म्हणजे हा कुठपर्यंत असतो? तर 360 अंशापर्यंत असतो. म्हणजे 180 अंश ते 360 अंश यांच्या दरम्यान असलेला जो कोन आहे याला म्हणतात प्रविशाल कोन. म्हणजे हा या ठिकाणचा कोन. म्हणजे हा जो कोन आहे हा वाढत वाढत जातो बघा. इथून असा वाढत वाढत गेलेला आहे, तर तो असा जसं आपण ही रेषा आपण ह्या ठिकाणी नेऊ तसं आपण हा या ठिकाणी जो आहे तो हा कोन काय होणार आहे? वाढत जाणार आहे. यालाच प्रविशाल कोन असं म्हणतात. तर हा जो कोन आहे, असे 6 प्रकारे कोनाचे. एक शून्य कोन, दुसरा लघु कोन, तिसरा काटकोन, चौथा विशाल कोन, पाचवा सरळ कोन आणि सहावा प्रविशाल कोन. असे 6 प्रकार या ठिकाणी कोनाचे पडतात. आता बघा, कोन काढताना आपल्याला माहिती आहे आपण कोन मापकाचा उपयोग करतो. मग आपल्याला वेगवेगळ्या जेव्हा आकृत्या काढायच्या असतात तेव्हा आपल्याला कंपासमधील साहित्याचा उपयोग करावा लागतो.
कंपासमध्ये साहित्याचा उपयोग करावा लागतो. आता ही साहित्य कोणकोणती आहेत तर बघा, पहिलं साहित्य दाखवतो तुम्हाला. हिला म्हणतात रोलर किंवा पट्टी. हिच्या साहाय्याने आपण काय करतो, याच्या साहाय्याने आपण रेषाखंडाची लांबी मोजतो किंवा दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढतो. म्हणजे या ठिकाणी पहा, आपल्याला दिलेल्या लांबीचा समजा रेषाखंड काढायचा आहे. समजा आपल्याला 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढायचा आहे. तर या ठिकाणी हा झाला 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड. बघा, हा जो रेषाखंड आहे हा किती सेंटीमीटर लांबीचा झाला, 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड झाला. जर समजा आपल्याला एखाद्या रेषाखंडाची लांबी मोजायची आहे, एखाद्या रेषाखंडाची लांबी मोजायची, तर मग आता ह्या रेषाखंडाची लांबी मोजण्यासाठी आपण ही पट्टी घेणार, तिचा 0 एका टोकाला जुळवणार आणि आता या ठिकाणी आपण बघणार किती सेंटीमीटर लांबी झालेली या रेषाखंडाची, 7.2 सेंटीमीटर. बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या लांबीचा रेषाखंडही काढता येतो आणि दिलेल्या रेषाखंडाची लांबीसुद्धा आपल्याला ह्या पट्टीच्या साहाय्याने मोजता येते. तर अशा पद्धतीने आपल्याला या पट्टीचा उपयोग होत असतो. त्यानंतर दुसरं जे साहित्य आहे कंपासमधलं महत्त्वाचं, ते साहित्य आहे कोनमापक. हे कोनमापक आहे. याचा उपयोग कशासाठी करतो आपण, कोनाचे माप मोजण्यासाठी करतो किंवा दिलेल्या मापाचा कोन काढतो. समजा या ठिकाणी आपण एक कोन काढायचा आहे आपल्याला. ही एक रेषा आहे आणि याचा आपल्याला कोन काढायचा आहे. मग आपण काय करणार, हे कंपासचं जो केंद्र आहे तो या किरणाच्या एका टोकाला जुळवणार आणि या ठिकाणी माप दिलेली आहेत पहा. एक बाहेरच्या बाजूनं आणि दुसरं आतील बाजूनं माप दिलेले. बाहेरच्या बाजूनं जे माप आहे, कोन आपण कोणत्या बाजूनं काढतोय त्याच्यावर अवलंबून आहे. समजा आपल्याला कोन जर उजव्या बाजूनं काढायचा असेल तर बाहेरचं माप धरावं लागेल आणि जर कोन डाव्या बाजूनं काढायचा असेल तर आतलं माप धरावं लागेल. समजा आपल्याला कोन काढायचा आहे 60 अंशाचा, तर आपण बघा 60 अंशाचा कोन काढू. बाहेरचं माप धरलं तर हा झाला 60 अंशाचा कोन. आतील माप धरलं तर 60 अंशाचा कोन. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक रेषा, बघा इथून एक रेषा काढावी लागणार आहे, तर ती 60 अंशातून जाणार रेषा काढावी लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी, किंवा आता हे झालं आपल्याला अशा बाजूनं कोन काढणे. बघा, समजा आपल्याला 60 अंशाचा कोन काढायचा आहे, आपल्याला बाहेरचं माप धरावं लागणार आहे. बाहेरचं माप धरलं तर 60 अंश जे आहे, आतील माप धरावं लागणार आहे. आतील माप जर धरलं तर 60 अंश कोन या ठिकाणी येतोय. इथं आपण खूण करून घेऊ. झाली 60 अंशावरची खूण. आता एक कंपास बाजूला करू आणि पट्टीच्या साहाय्याने एक रेषा काढू आपण. बघा या ठिकाणी अशी रेषा आपल्याला काढता येईल. तर हा जो कोन आहे, हा कोन किती अंशाचा होणार आहे, हा 60 अंशाचा कोन होणार आहे. 60 अंशाचा कोन होईल.
झाला 60 अंशाचा कोन. अशा पद्धतीने आपल्याला हे कोन काढता येतील. त्यानंतर आपल्याला दिलेल्या कोनाचं मापसुद्धा मोजता येतं. हा झाला 60 अंशाचा कोन. आता दिलेल्या कोनाचं माप कसं मोजायचं आहे तर बघा, समजा आपल्याला एखादा कोन दिलेला आहे. असा एक कोन दिलेला आहे. दुसरा जो कोन आहे तो अशा पद्धतीने दिलेला आहे. अशा पद्धतीने दिलेला आहे. मग आपल्याला याचं माप मोजायचं आहे. ह्या कोनाचं माप मोजू आपण. समजा या कोनाला नाव देऊ आपण ए बी आणि सी. ह्या कोनाला आपण नाव देऊ बघा, या कोनाला नाव आपण देऊ कोन पी क्यू आणि आर. झालं. आता आपल्याला कोन मोजायचे. कोन कसे मोजायचे तर हा उजव्या बाजूचा कोन आहे. ह्या उजव्या बाजूचा कोन मोजताना काय करायचं आहे पहा, कोनमापकाचा केंद्र हा कोनाच्या शिरोबिंदूला जुळवा आणि कोनमापकाचा जी 0 ते 180 अंशातून जाणारी रेषा आहे ती रेषा ह्या रेषेला जुळवा, किरण बीसीला जुळवा. आणि या कोन उजव्या बाजूने म्हटल्यानंतर आतील माप धरावं लागणार आहे. मग हे आतील माप जर आपण धरलं तर हे किती येतं आहे, 59 अंशाचं येते. म्हणजे या कोनाचं जे माप आहे ते किती आहे, 59 अंश. अशाच पद्धतीनं जर या कोनाचं माप आपल्याला मोजायचं असेल तर कोनमापक अशा पद्धतीनं इथं जुळवा. कोनमापक जुळवा. बघा, कोनमापकाचा केंद्रबिंदू हा पी क्यू आर या कोनाच्या शिरोबिंदूला जुळला आहे आणि कोनमापकाची जी 0 ते 180 अंशात जाणारी रेषा आहे ती आपण क्यू आर या किरणाला जुळवली. आणि इथं जर आपण बघितलं तर आता आपल्याला बाहेरचं माप धरावं लागणार आहे. आणि बाहेरचं माप डाव्या बाजूनं कोण आहे, बाहेरचं माप धरावं लागणार आहे 40, 45 आणि 50. सर्वसाधारणपणे 51 अंशाचा हा कोन तयार झालेला आहे. किती अंशाचा कोन तयार झालेला आहे हा, 51 अंशाचा. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या कोनांची मापं मोजता येतात. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे तिसरा जो आहे तो आहे कंपास. कंपास कसं असतं पहा, या ठिकाणी कंपास आहे, दिसतंय. या ही पट्टी, याच्यावरून आपल्याला माप घेता येतं, किती सेंटीमीटर आहे काय ते माप घेता येतं आपल्याला. आणि इथून धरून आपल्याला असा वर्तुळ काढता येतं. हा झाला त्याचा या ठिकाणी जो आहे तो काय होणार आहे, केंद्रबिंदू असणार आहे. हा झाला केंद्रबिंदू. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे वर्तुळ काढता येतं. म्हणजे कंपासचा जो उपयोग आहे तो आपल्याला वर्तुळ काढण्यासाठी होत असतो.
त्यानंतर गुन्ह्या, हा एक गुन्हा बघा. हे दोन प्रकारचे गुन्हे असतात. एक गुन्हा जो आहे तो असा असतो 45-45-90 अंशाचा. आणि दुसरा गुन्हा आहे तो काही या ठिकाणी आपल्याला दिलेला नाही आहे, पण हा असतो 45-45-90 अंशाचा आणि याची लांबी आपल्याला वाढवता येते. तर असा हा 45 हा एक गुन्हा आहे. दोन प्रकारचे गुन्हे असतात. यांचा जो कोन आहे ते 30 अंशाचा कोन काढणे, 45 अंशाचा कोन काढणे, 60 अंशाचा कोन काढणे, 90 अंशाचा कोन काढणे याच्यासाठी उपयोग होत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या गुन्ह्यांचा वापर हा करता येतो. त्यानंतर एक कर्कटक. हे जे कर्कटक आहे ह्या कर्कटकाचा उपयोग दोन बिंदूमधील अंतर मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे जर एखादा रेषाखंड दिलेला असेल तर त्याची लोखंडी टोकं जी आहेत ती त्या दोन बिंदूंना जोडायची, किंवा दोन वेगवेगळे बिंदू दिलेले आहेत त्या बिंदूंवर ही लोखंडी टोकं टेकवायची आणि नंतर ती पट्टीवर ठेवायची आणि त्या दोन बिंदूमधील अंतर मोजायचं. तर अशा पद्धतीनं पट्टी, कोनमापक, कंपास, गुन्ह्या आणि कर्कटक यांचे उपयोग आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी होत असतो. आता आपण बघूया दिलेल्या मापाचा कोन दुभागणे किंवा दिलेला कोन दुभागणे. दिलेला कोन दुभागणे. आता कोन कसा दुभागायचा आहे. समजा आता आपण एखादा कोन काढूया. हा एक किरण काढला. त्यानंतर दुसरा एक किरण काढू. हा कोन आपण काढला. थोडा वाटलंच तर याला मोठा करू. याला या ठिकाणी आपण लॉक करूया. ठीक आहे, म्हणजे तो आता हलणार नाही. चला आता पहा, आता आपल्याला याचा कोन दुभाजक काढायचा आहे. आता हा कोन दुभाजक काढण्यासाठी आपल्याला करावा लागतो उपयोग कंपासचा. कंपास, सुरुवातीला एक कंपास घ्या. कंपासमध्ये विशिष्ट अंतर घ्या.
एक विशिष्ट असं अंतर घ्या कंपासमध्ये. कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते याच्यावरती ठेवायचं आहे. या कोणाला आपण सुरुवातीला एक नाव देऊ. कोन पी क्यू आणि आर. कोन मापकाचा कोणाचा कोनसुद्धा आपण मोजून घेऊ. या कोणाचं माप किती आहे? उजव्या बाजूनं कोण आहे म्हणजे आतील माप धरावं लागेल. म्हणजे 40, 45 आणि 60च्या मागे 2 म्हणजे 68 अंश सेल्सिअस माप आहे याचं. किती अंश सेल्सिअस आहे? 68 अंश सेल्सिअस. तर ठीक आहे, कोणाचं माप आपण मोजून ठेवलं. आता आपल्याला कोन मापक कोन कसा दुभागायचा आहे हे बघायचं आहे. बघा, हे कंपास जे आहे याचं लोखंडी टोक जे आहे ते बिंदू Q वर ठेवू आपण. आणि ह्या दोन्ही किरणांवरती, किरण QP आणि किरण QR वरती एक कंस तयार करू. पूर्ण कंस केला तरीही चालेल. अशा पद्धतीने कंस करून घेतला. आता पुन्हा हेच कंपास घ्यायचंय. कंपासमधलं अंतर जरी थोडंसं बदलवलं तरी सुद्धा चालेल. फारही अंतर घ्यायचं नाही, फार कमीही ठेवायचं नाही. पुन्हा कंपासचं लोखंडी टोक जे आहे ते या ठिकाणी या बिंदूवरती ठेवायचे आणि या कोणाच्या आतील भागामध्ये एक कंस तयार करायचा आहे. झालं. आता कोणाचं जे लोखंडी टोक आहे ते दुसऱ्या बिंदूवर ठेवायचे आणि ह्या कंसाला छेदून जाईल असा दुसरा कंस करायचा आहे. कंपासचं माप आता संपलं आहे. हा दुसरा कंस केला. आता पट्टी घ्या. आता पट्टी घ्या आणि ह्या पट्टीच्या साहाय्याने बघा पट्टीच्या साहाय्याने एक किरण काढायचं आहे आपल्याला. हा किरण बघा कसा काढायचा आहे. पट्टी जोडून घ्यायची. आता आपल्याला किरण काढायचं आहे. अशा पद्धतीनं हा किरण काढला. तर पहा
हा जो किरण आहे या किरणाच्या टोकाला बाण देऊ आणि याला नाव देऊ किरण QS. हा किरण QS जो आहे याला म्हणतात कोनाचा दुभाजक. दुभाजक काय करतो? कोनाचे दोन समान भाग करतो. दुभाजक काय करतो? कोनाचे दोन समान भाग करतो. आता आपण कोन मोजू. कोन किती अंशाचा आहे? 68 अंशाचा आहे, बरोबर आहे. त्याचे दोन समान भाग करायचे. दोन समान भाग करायचे म्हणजे याला 2 ने भागायचं, म्हणजे 2×6 आणि 2×4 प्रत्येक कोन किती अंशाचा होईल? 34 अंशाचा होईल. आता आपण हा कोन मोजूया. हा खरोखर 34 अंशाचा आहे का? बघा आता समजा या ठिकाणी 30 आहे, हा जो कोन आहे हा 34 अंशाचा कोन होईल. म्हणजे अशा पद्धतीनं ही दोन्ही कोन जे आहेत ही दोन्ही कोन समान मापाचे होतात, 34 अंशाचे. आणि म्हणून कोन दुभागताना आपल्याला कंपासचा उपयोग करावा लागतो. कंपासच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीनं कोन दुभागता येतो. त्यानंतर पहा, कोन दुभागायला तुम्हाला सांगितलेलं आहे. कोन व्यवस्थित दुभागायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आता सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. पान थोडं मोठं करून घेतो. बरं, बघा सरावासाठी तुम्हाला इथं प्रश्न दिलेले आहेत. कोनांची नावे आणि कोनाचं माप. इथं काय प्रश्न दिलेला आहे की खाली काही कोनांची मापे दिली आहेत, मापांवरून कोनांचे वर्गीकरण करा. बरं सांगा आता 45 अंश की कोणता कोन असणार आहे? हा कोन आहे 0 ते 90 अंशाच्या दरम्यान, म्हणजे तो लघु कोन झाला. 155 अंश म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी म्हणजे हा विशाल कोन झाला. 206 अंश हा 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी म्हणजे हा प्रविशाल कोन होईल. 321 हा सुद्धा प्रविशाल कोन होईल. 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन, 0 अंशाचा कोन म्हणजे शून्य कोन, 255 अंशाचा कोन म्हणजे प्रविशाल कोन. हा 180 अंशाचा आहे. ज्या कोनाचं माप 180 अंश असतं तो सरळ कोन असतो. हा 67 अंशाचा आहे. हा 360 अंशाचा कोन आहे. हा पूर्ण कोन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? प्रविशाल कोनच येईल, कारण 360 अंशाच्या दरम्यान. अशा पद्धतीनं तुम्हाला ही कोनांची मापे लिहिता येतील. त्यानंतर 0 अंशाचा जो कोन आहे, आता इथं काय म्हणलेलं आहे? कोनांचं माप 0 अंशाचा कोन काय येईल? त्याचं माप येईल 0 अंश. लघु कोनाचं माप 90 अंश ते 180 अंशाच्या दरम्यान याचं माप असतं 90 अंश ते 180 अंशाच्या दरम्यान. काटकोनाचं माप किती असतं? काटकोनाचं माप असतं 90 अंश. विशाल कोनाचं माप 90 अंश ते 180 अंशाच्या दरम्यान असतं. त्यानं सरळ कोनाचं माप असतं 180 अंश. प्रविशाल कोनाचं माप असतं 180 अंश
ते 360 अंशाच्या दरम्यान आणि पूर्ण कोनाचं माप असतं 360 अंश. म्हणजे या ठिकाणी हा जो कोन आहे हा पूर्ण कोन होईल. 342 अंश प्रविशाल कोन होईल. 89 अंश लघु कोन होईल. 240 अंश प्रविशाल कोन होईल. 75 अंश लघु कोन होईल. 215 प्रविशाल कोन होईल. 148 अंश विशाल कोन होईल. 120 अंश विशाल कोन. 122 अंश विशाल कोन. 1 अंश लघु कोन. 30 अंशाचा कोन म्हणजे लघु कोन आणि 200 अंशाचा कोन म्हणजे प्रविशाल कोन आणि 360 अंशाचा कोन म्हणलं की ते पूर्ण कोन होईल. आता कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा आणि कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा. तुम्हाला कसं दुभागायचं आहे ते मी सांगितलेलंच आहे. तर आपल्याला कोन दुभागता येतात. ते कसे दुभागायचे आता एकदा आपण बघितलेलं आहे. तर हे कोन दुभागा आणि त्याचा हे सगळे कोन जे आहेत हे सगळा जो अभ्यास आहे हा जो सराव आहे हा सराव तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून काढायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कोन कसा दुभागायचा हे आपण बघितलेलंच आहे. कंपासमधील विविध साहित्य आपण बघितलेली आहे आणि कोनांचे प्रकारसुद्धा आपण बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी कोनांचे प्रकार, कंपासमधील साहित्य आणि कोन कसा दुभागायचा हे पूर्ण आपल्या वहीमध्ये लिहा आणि मग ते नंतर आपण तुमचे जे सराव आहेत वेगवेगळे स्वाध्याय आहेत ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. तर हा तिसऱ्या दिवसासाठी एवढंच आहे. धन्यवाद.